सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज आम्ही या ठिकाणी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं बिबटमुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी माननीय उपवन संरक्षक जुन्नर वन विभाग यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे आयोजन आहे। आपण पाहतोय गेली अनेक वर्ष जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव चालू आहे, परंतु आत्तापर्यंत म्हणजे गेली 2 वर्षाच्या आधीचा जर इतिहास पाहिला तर ते फक्त पाळीव प्राण्यांवर वगैरे हल्ले करत होते, परंतु 2 वर्षामध्ये अलीकडच्या ते बिबट्या माणसांवर देखील बिबटे हल्ले करू लागलेले आहेत। त्यामुळे माणसांना संपूर्ण तालुका, माणसे असतील, जनावरे असतील, सर्व आता दहशतीक आले आहे, भयभीत आहे बिबट्यामुळे। आजपर्यंत काय व्हायचं की वाडी वस्तीवर राहणारे लोक, शेतावर राहणारे लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबटे हल्ले करायचे, परंतु ते बिबट्याचे हल्ले होतात म्हणून ती लोक आपले कुत्रे असतील किंवा जनावरे असतील ती गोठ्यामध्ये असतील किंवा पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवतात, म्हणून बिबट्यांचा शिरकाव हा गावठाण वस्तीमध्ये व्हायला लागला आहे। शहरामध्ये येतात, गावामध्ये येतात खाद्याच्या शोधात। बरं, आता अशी परिस्थिती राहिली नाही की ते फक्त कुत्र्याला मारून राहतील किंवा गायला मारून राहतील की बैलाला मारून राहतील, ते मानवावर चाल करू लागले आहेत। आपण पाहिलं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये लहान लहान मुलांचे देखील बळी गेले आहेत। तसेच पिंपरखेडा गावामध्ये 1 महिन्यामध्ये 3 जणांचा बळी या बिबट्याने घेतलेला आहे। बरं, वन खातं सांगतंय की बिबट मानव सहजीवन जगा। आमचं एक म्हणणं आहे, सहजीवन कोणाबरोबर जगायचं असतं? जो माणूस आपल्यावर प्रेम करण, आपल्याशी चांगला वागन त्याच्याशी करायचं, की जो आपला हल्ला करेन त्याच्याबरोबर सहजीवन जगायचं? हा माझा वन खात्याला प्रश्न आहे। तुम्ही म्हणता सहजीवन करायचं, मग आमचे सरपंच आताच म्हणलेत काही लोक, मग आम्हाला बिबट्या लहानपणापासून पिल्लू पाळायची परवानगी द्या, मग ते आमच्यात राहील, आमच्यात बसन बोलन, मग ते आमच्याबरोबर सहजीवन 100% शक्य होईल। तुम्ही मोठा बिबटा जो हल्ला करतोय त्याला जर तुम्ही म्हणत असाल सहजीवन करता, साफ चुकीची गोष्ट आहे। तसंच आतापर्यंत पाहिलं आपण की लोक असं सांगतात, सरकार सांगतंय, वन खातं सांगतंय की तुम्ही घराला कुंपण लावा, शेतात जर राहतं त्याला कुंपण लावा। म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे की माणसांनी कुंपणात राहायचं, बिबट्याने बाहेर फिरायचं। हे काय होते? याला शासन कुठंतरी कमी पडतंय। आम्ही संपूर्ण अधिकाऱ्यांना दोष देत नाही आहे, शेवटी अधिकाऱ्यांच्या हात बांधलेला आहे, ते नियमाच्या अधीन असतात, त्यांना सरकार जो आदेश देईल ते काम करतात। जर माणसांनी कुंपणात राहायचं, बिबट्याने बाहेर फिरायचं, हा कुठला नाही, हा न्याय आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच सदस्य या ठिकाणी या आंदोलनात उतरला आहोत। तसंच आपण पाहिलंय अलीकडच्या काळात 1 महिन्यापूर्वी जुन्नर तालुका वन विभागाच्या कार्यालयात शिवनेरी पायथ्याची मीटिंग झाली होती किंवा वरिष्ठ अधिकारी आले होते, तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी होते, विविध गावचे सरपंच होते। त्यात असं सांगितलं गेलं होतं की लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढू, एक चांगल्या प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ, परंतु आम्हाला निर्णय तर बाजूलाच राहिला, त्याच्यावर थोडीफार कारवाई जरी देखील किंवा कार्यवाही देखील पुढे सरकली असं आम्हाला कुठे जाणवलं नाही, म्हणून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे। आम्ही फक्त एक जण आलो आहे गावातून, म्हणजे आमच्या पाठी पूर्ण गाव आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे। कारण अनेक लोक आले, आपण पाहिलंय काल मनसर या ठिकाणी रस्ता रोको होतो, नारायणगावला देखील रस्ता रोको झालेला आहे। आमची ती संकल्पना होती, परंतु आम्ही सर्व संविधानिक पदावर आहे, आमची नैतिकता, आमचे कर्तव्य, आमची दक्षता, आमची जबाबदारी सांभाळून आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत की बाबा शासना अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये, पोलीस प्रशासनाला त्रास होऊ नये, परंतु जनतेला जो त्रास होतो त्याचं काय करायचं? मग त्याला वाचा फोडली पाहिजे, यासाठी कुठंतरी आम्ही ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून जी फक्त सुरुवात करत आहोत। जर याच्या आम्हाला लवकर कार्यवाही देता दिसली नाही तर हे शिवजनचे सगळे वाघ आहेत, बिबट्या कुठल्याही वेळात असो आम्ही त्याला शोधून काढा एवढं नक्कीच आहे। तसं आपण पाहिलं आत्तापर्यंत सरकारनं कुठलाही याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही आहे। आता निवडणुकांचं बिगुल वाजलं, आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं, जशी जशी पंचायत समितीचं आरक्षण असेल, जिल्हा परिषदेचं आरक्षण असेल, नगरपालिकेचं आरक्षण असेल, जे जेव्हापासून जाहीर झालंय तेव्हापासून सर्व तालुका, सर्व पुढारी असतील, काही ठराविक पुढारी सोडले तर सर्वजण फक्त निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत। कोणत्या गटात कोणी लढायचं, कोणत्या गणात कोणी लढायचं, कोणतं आरक्षण आलंय, कोणाला कुठून लढवायचं, युतीतून लढवायचं, आघाडीकडून लढवायचं, सर्व याच्यात बिजी आहेत। बिबट्याचा विसर सगळ्यांना पडलेला आहे। आमचं म्हणणं आहे निवडणुका आज नाही झाल्या तर 6 महिन्यांनी होतील, परंतु एकदा जो जीव जातोय तो परत जीव कधी येणार नाही। म्हणून माझी मागणी आमचे सर्व सरपंचांची जबाबदारीने सांगतोय आम्ही की येणाऱ्या निवडणुका बहिष्कार घालावा, ही देखील आमची मागणी आहे। जर काही आपण ठोस निर्णय घेतला नाही तर सरकार हे गेंड्याच्या कातडीला पांगवले, त्याला कधी जाणार नाही। त्यामुळे आमचे सर्वांचं म्हणणं आहे, आणि आपण पाहिलं सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतात, ज्यांच्या घरातून लेकरू जाते, ज्यांच्या घरातून एक कर्तव्य माणूस जाते, त्याच्या आईला, त्याच्या बहिणीला, त्याच्या वडिलांना, त्याच्या भावाला विचारा त्या वेदना काय आहेत, त्या वेदनांची जाणीव, त्या वेदनांची संवेदना समजून आम्ही सर्वजण या ठिकाणी आहेत। आम्ही सर्वजण या ठिकाणी एक जबाबदारी म्हणून, एक नैतिकता म्हणून या प्रश्नावर उभे आहात। आमची यात एकच मागणी आहे
की बिबटमुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे। तुम्हाला जे काही पर्याय करायचे असतील, ज्या काही मागण्या करायच्या असतील, जे काही निर्णय घ्या, परंतु बिबटमुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे हीच आमची एकमेव आणि अखेरची मागणी आहे। मी प्रदीप थोरवे, सरपंच शिरोली बुद्रुक। आज या ठिकाणी जुन्नर तालुका सरपंच संघटनेने हा जो बिबट्याचा तालुक्यामध्ये जो वावर वाढला आहे, बिबट्याची दहशत वाढली, बिबट्याचे हल्ले वाढलेत आणि त्यामुळे मानव जातीचं आजपर्यंत प्राण्यांमध्ये बिबट्या हल्ले करत होता, प्राण्यांचं नुकसान करत होता, लोक सहन करत होती। पण आज घरातल्या कर्ता पुरुष जातोय, नवजात बाळ जातंय, एकुलते एक घरातलं एखाद्याचं मूल जातंय, त्यावेळी ती होणारा जो आघात आहे किंवा जे दुःख आहे ते कुटुंब सोडून आपल्याला समजणार नाही। तरी माझी या शासनाला विनंती आहे, ठीक आहे बिबट्या एक प्राणी आहे, त्याला संरक्षण आहे मान्य आहे, पण त्याच्यापासून समाजाचं संरक्षण करण्याचं काम तुमचं आहे। तुम्ही ज्याप्रमाणे बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये मृत्यू व्यक्ती झाली, त्याला 25 लाख, त्याप्रमाणे गावाला ग्रामपंचायतींना साधन सामुग्री द्या की ज्याच्यापासून बिबट्यापासून लोकांचा बचाव करता येईल। ग्रामरक्षक दल आहेत गावामध्ये, त्यांना साधन सामुग्री दिली तर त्यांची गस्त वाढवता येईल। त्या गस्तीमध्ये बिबट्याचा बऱ्यापैकी बिबट्याला आवर घालता येईल, बिबट्याचं गावात येणं किंवा वस्तीमध्ये येणं थांबवता येईल। तरी माझी या वन विभागाला, शासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित जुन्नरमधून बिबट्यांची संख्या लाक्षणिकरित्या कमी करावी। आज जवळजवळ हजारच्या संख्येने म्हटलं तरी तालुक्यामध्ये बिबटे आहेत आणि हे बिबटे कुत्र्या मांजराप्रमाणे आता जर गावोगावी फिरायला लागलेले आहेत, त्यांना आवर घालणं अवघड होत चाललेलं आहे। तरी शासनाला विनंती आहे की यांची संख्या कमी करून त्यांना जेरबंद करून पिंजऱ्यात ठेवून कुठे बिबटे सफारी करायची तिथे करा, पण ते लवकर करा आणि जुन्नर तालुका हा बिबट्यामुक्त करा, एवढीच माझी विनंती राहील। धन्यवाद। नमस्कार, मी सरपंच खंडू काचित, सरपंच चिंचोली साहेब। आपण आजला ठिय्या आंदोलन म्हणून आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी बसलेलो आहोत। खरं तर मानव बिबट संघर्ष हा खूप दिवसापासून सुरू आहे। आत्तापर्यंत खूप जणांचे बळी गेले आणि आता काही 4-5 दिवसापूर्वी पिंपरखेडला जो 13 वर्षाच्या मुलाचा बळी गेला, खरं तर त्याच्यानंतर जो उद्रेक पाहायला मिळाला हा खूप मोठा आहे। आणि पुन्हा जर अशी तालुक्यामध्ये जर घटना घडली तर त्याचा जनप्रक्षोभ किती होईल हे मात्र सांगू शकणार नाही। मग तालुक्यातली कार्यालय असू द्या किंवा इतर सर्व ठिकाणची कार्यालय असू द्या, ते राहतील की नाही हा मोठा प्रश्न खरं तर प्रशासनापुढं सर्वांच्या समोरच आहे। हा बिबट मानव संघर्षाचा विचार करत असताना खरं तर मागील 5वी ते 6वी पिढी बिबट्याची ही त्याचं मूळ आदिवास सोडून, डोंगरदऱ्या सोडून तो ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढला आहे। त्याच्या जीन्समध्येच एवढा मोठा बदल झाला आहे का त्याला मूळ आदिवासामध्ये शिकार करणं शक्य नाही। त्याला आपण जे पोल्ट्रीचं खाद्य किंवा इतर खाद्यांमधून छोटे ससे असू द्या, मोर असू द्या, तरस असू द्या, कोल्हे असू द्या, याला ते सहज मिळणारं खाद्य हे तो मानवी वस्तीच्या आजूबाजूला घेतोय, पकडतोय, त्याला ते सहज मिळतंय। आणि माणूसाच्या जवळ राहिल्यामुळं माणूस आता त्याच्या टप्प्यात आला आहे आणि तो माणूस टप्प्यात आल्यामुळं माणसाच्या वर होणारे हल्ले त्याचे वाढलेत। आता माणूस, शासन सांगतंय, प्रशासन सांगतंय का बिबट बरोबर राहण्याचं म्हणजे सहमय जीवन जगण्याचं माणसाने शिकलं पाहिजे। आत्तापर्यंत साहेब आम्ही करत आलो, परंतु आमचे मित्र दिलीप भाऊ खिलारीने जसं सांगितलं का आता माणसाने संरक्षणात राहायचं का बिबट्याला संरक्षणात ठेवायचं हा खरा प्रश्न उभा राहिला। आणि जर माणसाला संरक्षणामध्ये राहायचं असेल तर मुक्त वातावरणामध्ये शेतकरी शेती म्हणून काम करू शकेल का, कामगार शेतामध्ये वेगळं काम करू शकेल का, किंवा जर रात्री अपरात्री येणारा माणूस तो त्याच्या घरी सुरक्षित येऊ शकेल का नाही। खरं तर हा खूप मोठा प्रश्न हा म्हणजे मानव आणि पशु याच्यामध्ये उभा राहिला आहे। मग हे सर्व प्रश्न सोडवताना शासनाच्या खालच्या पातळीपर्यंत खरं तर जो जमीन लेवलला किंवा आमच्याबरोबर जे वन अधिकारी काम करतात ते त्यांच्या पद्धतीनं पराक्रमाची पराकाष्ठा करतात, हा संघर्ष कमीत कमी व्हावा म्हणून पराकाष्ठा करतात, परंतु धोरणात्मक पातळीवरती कुठलाही निर्णय होत नाही। वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये मिटिंग झाली, आश्वासनांनी खरं तर आमच्या तोंडाला पानं पुसली आणि त्याच्यावर कुठलाही निर्णय झाला नाही। 1 महिना झाल्यानंतर जेव्हा दुसरा एखादा बळीच गेला आणि त्याच्यानंतर शासनाला जाग आली ना, आजला
जेव्हा सरपंचांनी आंदोलन पुकारलं, रास्ता रोको झाले, तेव्हा मंत्रालयाला जागा आली आणि मंत्रालयामध्ये मिटिंग ठेवली आणि मग कलेक्टर आणि सगळं प्रशासन मुंबईमध्ये बोलवलं गेले. परंतु मानव बिबट संघर्षामध्ये माणसांचे बळी जाण्याची वाट का पाहावी आणि मग प्रशासन योग्य वेळी योग्य निर्णय का घेत नाही, खरं तर आमच्या सर्व सरपंचांचा प्रश्न आहे. आजला जरी इथं 40-50 सरपंच असतील तरी प्रत्येक सरपंचाच्या मागं 1000-2000 लोकसंख्येची ताकद आहे. आणि आज जर तसं संघर्षात्मक लढायचंच असतं तर आम्ही आमचे गावं या ठिकाणी उतरू शकलो असतो. परंतु सगळे संविधानिक पदावर काम करत असल्यामुळं फक्त ठिय्या आंदोलन हे फक्त सरपंच म्हणून इथं बसलोत. आम्ही जर आमची गावं उतरायला चालू केलं तर तालुका बंद करायला, जिल्हा बंद करायला कुठलाही टाईम लागणार नाही. कालला जसं हायवे बंद केला आणि पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं, तसं तालुका बंद करणं आणि हिंसात्मक पद्धतीनं जाणं हे कुठली अवघड गोष्ट नाही. पण संविधानिक पदावर काम करत असताना संविधानाच्या स्वरूपामध्ये आपण हे ठिय्या आंदोलन करू आणि प्रशासनाला एक प्रश्न विचारू का हा संघर्षाचा तुम्ही कुठेतरी थांबवणार आहात का नाही आणि आम्हाला संरक्षण देणार आहेत का नाही. म्हणजे तुम्ही फक्त आश्वासनांची पानं पोचण्यापेक्षा तुमचे जे खालचे अधिकारी आहे यांना ताकद दिली तर ते कुठंतरी याच्यामध्ये लोकांसाठी मदत करू शकतील. आता सगळीकडेच आपण पाहतो जंगल वाचवा, झाडं लावा या सगळ्या मोहीम राबवतोय. परंतु शेतामध्ये जर शेतकरी कामच करू शकला नाही, तो धान्यच पिकू शकला नाही आणि मग हे फक्त प्राणी वाढवत राहिलो तर मात्र प्रचंड मोठे प्रश्न उभे राहतील. कारण आजला हल्ल्यांचं प्रमाण आहे हे मुलांवरती आणि बायकांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये. जर आता कांदा लागवड चालू आहे आणि कांदा जर वनवेनी करत असेल किंवा छोटा मुलगा जर हा त्या शेतामध्ये महिलांच्या आजूबाजूला खेळत असेल आणि त्यांच्यावरच जर हल्ले व्हायला लागले तर मात्र हा संघर्ष अटळ आहे. म्हणजे इथून पुढं भविष्य काळामध्ये याची तीव्रता अजून वाढेल. आम्ही सर्व सरपंचाच्या वतीनं मागणी करतो का बिबट आणि मानव संघर्ष कुठं थांबावा. यासाठी एकतर बिबट्याला मारण्याची परवानगी द्या, ते होत नसेल तर तुम्ही जे आता निवारा केंद्र केले त्या निवारा केंद्रांची संख्या वाढवा. ते संख्या वाढत नसेल तर तुम्ही जसं वंताराला सांगितलं आम्ही 50 बिबटे देतो, पण जसं आमचं सरपंच शिरोलीचे सरपंच यांनी सांगितलं का काही बिबटे तुम्ही वंताराला देणार होते तर त्याचे वंताराला जाणारे लवकर जाऊ द्या आणि हा संघर्ष कुठंतरी थांबवा. आणि जो माणूस गावखेड्यातला माणूस आहे जो आता आज भीतीच्या पोटी आहे, तो भीतीच्या सावटाखाली जगतोय, तो त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्याला कुठंतरी राहत मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाने खरं तर ताकद दिली, प्रशासनाने योग्य काळजी केली. आता आमच्या पुढं अजून एक प्रश्न आवासून उभा राहिला आहे. मेंढपाळ प्रत्येकाच्या गावामध्ये आले. आता मेंढपाळांचे संरक्षण करणं खरं तर आमच्या सर्व सरपंचाकडे ते आमच्या आशेने पाहतात आणि मग जर त्या मेंढपाळांचं संरक्षण आम्ही करू शकलो नाही आणि तो उद्रेक जर त्यांच्यावर हल्ला झाला आणि तो उद्रेक जर आम्हाला सोसावा लागला तर मात्र मग तिथं सरपंच म्हणून आम्हीही काही करू शकत नाही. इथून पुढच्या काळामध्ये सर्व जबाबदारी ही प्रशासकीय पातळीवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहील, ती त्यांनी घेण्याची तयारी ठेवावी आणि संघर्ष जर थांबला नाही तर हिंसक आंदोलनाचं पुढचं पाऊल हे आम्ही जाहीर करू. एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. नमस्कार, मी शिरोली बुद्रुक उपसरपंच वैशाली थोरवे. आज आम्ही बिबटमुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे या विषयावर आज ठिय्या आंदोलन इथे यासाठी सर्व सरपंच बंधू भगिनी जमले आहोत. आजपर्यंत जे जीव गेलेले आहेत ते खूप केविलवाणी बाब आहे ही की वारंवार प्रशासनाला सांगूनसुद्धा प्रशासन जागं होत नाही आणि आम्हाला आंदोलन करायची वेळ येते. शिवजन्मभूमीमध्ये शिवरायांनी सांगितलं होतं भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नाही, पण आज आमच्या जीवालाच धक्का आहे, आमच्याच नव्हे तर आमच्या मुलाबाळांच्या. आज 5-5 धरणांनी नटलेला हा तालुका समृद्ध तालुका म्हणतो आपण. आज या तालुक्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो, परंतु पावसाच्या अतिवृष्टीमुळे कोणत्याही मालाला बाजारभाव नाही आहे, हमी भाव मिळत नाही आहे. त्यामुळे आम्हाला ऊसाशिवाय दुसरं पिकच नाही आहे पिकवायचं म्हटलं तर आणि निर्वाह करायचं म्हटलं तर आम्ही ऊस पिकवत असताना आज ह्या वाघाने जर असं आमच्या लेकराबाळांवर अन्याय चालवलेला आहे. पिंपरखेडमध्ये काल जी घटना घडली, काय त्या मातेचा उद्रेक, काय त्या महिलांचा उद्रेक. आज आमची पण लेकरं हिंडतात, आमचा जीव सगळ्यांचाच धोक्यात आहे. आज यासाठी आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहोत.
मला इतकंच सांगणं आहे प्रशासनाला, ह्या निवडणुका जे काय असेल हे सर्व बाजूला राहू द्या, परंतु आज ह्या वाघावर काय तुम्हाला करता येईल तितक्या ठोस भूमिका घेऊन लवकरात लवकर तुम्ही निर्णय लावावा. आम्हाला वारंवार आंदोलनं करण्याची वेळ येऊ नये आणि आमची जी जनता आज दुःखामध्ये आहे. मी इतकं सांगेन, गेल्या वर्षी माझ्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला होता, थोडक्यात बचावली मी. आणि असे बरेच जण आहेत की नाही का जीव जाता जाता राहिलेले आहेत, पण बरेच जणांचे जीव पण गेलेले आहेत. माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर होता होईल तितकं लवकर ठोस भूमिका घेऊन, नसबंदी असेल, अजून काय मार्ग असतील ते तुम्ही अवलंबून बिबट्यांवर कसंही करून नियंत्रण आणावं आणि आम्हाला सर्वांना या टेन्शनमधून मुक्त करावं. इतकंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मोहिनी रोहित भुले, सरपंच निमगावतर्फे माळुंगे. आज मला या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या ज्या गावात ह्या दुःखद घटना घडलेल्या आहेत, लहान मुलांवरती जास्त अतिक्रमण या वाघांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज आमच्या गावात विषय झाले, महिलांचे बचत गटाची मीटिंग होती आणि त्या विषयामध्ये आम्ही वाघाचा विषय काढला. तर मला असं समजण्यात आलं की आम्ही कुठं कमी पडतोय का, कारण की ज्या काही गोष्टी आहेत त्या सरपंचावरती ठोठवल्या जातात की सरपंच कमी पडतोय किंवा काही गोष्टी. कारण की काही महिलांची अशी मतं आली की मॅडम आमची पोरं, आम्ही कामाला जातो, आमची पोरं दिवसभर घरी असतात. मी त्यांना सांगितलं 7-7:30च्या नंतर तुमच्या मुलांना बाहेर ठेवू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. आम्हाला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे आम्ही करतोय. वन खात्याला आम्ही लेटर देतोय, वन खात्याकडे आम्ही वारंवार पिंजऱ्याची मागणी करतोय. वन खातं आम्हाला सांगते की मॅडम जर तिथं वाघीण असेल तर पिल्लं पण असतील, पिल्लं असल्यावरती आम्हाला पिंजरा लावता येणार नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की आम्ही वन खात्याकडे मागणी करतोय आणि आमच्या त्या पूर्ण होत नाही आहेत. आणि गावातले लोक आम्हाला दोष देतात की नाही मॅडम तुम्ही कमी पडताय. म्हणजे आम्ही एवढं त्यांच्यासाठी करतोय, ही आमची जबाबदारी आहे आमच्या गावासाठी की आमची मुलं, आमची जी काही वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा लांबवरून कामावरून येणारी संध्याकाळची तरुण पिढी असेल, सगळ्यांना या वाघाचा धोका आहे. तर माझी शासनाला एवढी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या बिबट्यावरती तुम्ही मार्ग काढा आणि जो आपला बिबट सफारीचा जो आपला प्लॅन होता जुन्नर तालुक्याचा, तोही अजून काही पूर्णत्वास आलेला नाही आहे. तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही यातून लवकरात लवकर निर्णय काढावा, नाहीतर आम्ही सरपंच सर्व मंडळी याचा उद्रेक करू. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी अरुणा दत्तात्रय मस्करे, सरपंच ग्रामपंचायत मठ. आम्ही सर्व सरपंच संघटना असतील, पेसा आदिवासी सरपंच संघटना असतील, हे आज बिबट मुक्त जुन्नर तालुका व्हावा यासाठी ठिय्या आंदोलनासाठी सर्वजण जमलेलो आहोत. मी माझ्या मठ ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व पेसा संघटना सरपंच संघटनेच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे. नमस्कार, मी वैभव अजित नलावडे, सरपंच धोलवड. आज आम्ही सर्व सरपंच जुन्नर तालुका हे आज या वन विभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत. ठिय्या आंदोलन करण्याच्या पाठीमागे जे वारंवार तालुक्यात आणि जुन्नर परिसरात 50 ते 60 बिबट्यांच्या हल्ल्यात जी लहान मुलं, महिला आणि जे ग्रामस्थांचं यामध्ये बळी गेला, या बळी गेल्या कारणाने आम्ही सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी ठिय्या आंदोलन देत आहे. ठिय्या आंदोलन करण्याच्या पाठीमागे आम्हाला कोणत्याही प्रकारचं वन विभागाला जर आम्ही कोणत्याही प्रकारचे जर सूचना केल्या तर वन विभाग आमच्याकडं तेवढ्या प्रमाणात लक्ष देत नाही, मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. वन विभागाला जर आम्ही काही सूचना केल्या तर वन विभाग आमचं ऐकत नाही. आम्ही जर ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे हा आम्ही जेव्हा सांगतो वन विभागाला, त्यावेळेस ज्या टायमिंगला पेट्रोलिंगला येतात किंवा पेट्रोलिंग करून जातात तरी आम्हाला सरपंचांना ते कळत नाही नक्की ते वन विभाग येतं आहे, काम करतं आहे का नाही करत. हा या निमित्ताने मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तरी देखील आता थातूरमातूर उत्तर प्रशासनाने न देता यावरती काहीतरी मोठ्या प्रमाणात ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. आत्ताच आमचे थोरे साहेबांनी जे सांगितलं का जे वनताराला जे बिबट द्यायचे आहेत, परंतु ते केव्हा देणार आहेत, हे वारंवार द्यायचे आहेत, हे करणार आहे, हे ऐकून आता आम्ही सर्व सरपंच थकलेलो आहोत, सर्व ग्रामस्थ थकलेले आहोत. यावरती कोणते तरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. यावरती प्रशासनाने आज जी बैठक लावलेली आहे मंत्रालयात, बैठकी अशा अनेक झालेल्या आहेत आणि बैठकी अनेक होणार आहेत, परंतु त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात
काम करणं गरजेचं आहे, एका ठोस भूमिकेवरती येणं गरजेचं आहे. ह्या जुन्नर तालुक्यातून बिबट हा हद्दपार झालेला होणं गरजेचं आहे, हद्दपार होणं गरजेचं आहे. वारंवार आम्हाला आश्वासनं न देता प्रशासनाने हा बिबट आमच्या तालुक्यातून घेऊन जावं, हीच आमची सर्व सरपंचांची या निमित्ताने विनंती आहे. विनंती फक्त आता आम्ही करत आहोत. हा शेवटचा इशारा आहे. जर आमच्या 10 ते 15 दिवसात जर तुम्ही मागण्या मान्य करणार नसेल तर आम्ही कोणतं तरी हिंस्र प्रकारचं आंदोलन करून या निमित्ताने आम्ही आंदोलन उभं करून हा जुन्नर तालुका बंद करून ह्या सर्व गोष्टींचा निषेध करणार आहोत. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सुभाष काशीनाथ कामटकर, मी खानगाव गावचे सरपंच. आपल्या या सर्व सरपंचांच्या वतीने जो ठिय्या आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाला आमच्या संपूर्ण गावचा आणि पश्चिम पट्ट्यातला सगळ्यांचा पाठिंबा असा मी इथं दर्शवतो. आणि सर्व सरपंचांनी आता इथं सगळ्या समस्या मांडल्या. त्याचप्रमाणे आमच्यासुद्धा समस्या अशा आहेत की जे वन विभागाचे जे अधिकारी वगैरे आहेत, जेव्हा एखादी कुठली घटना घडेल, कुठेतरी बिबट्याने कोणच्यावर हल्ला केला किंवा मेंढपाळांवर हल्ला केला, गावामध्ये कुठेतरी जनावरांवर हल्ला केला, तर आपण तात्काळ यांना जर फोन केला तर ही लोक हजर वेळेत कधीच होत नाही. रात्रीची एखादी घटना घडली तर ते 12 तासांनी येतात तिथं. आणि जे लोक जे मदत मागतात ती आपल्याकडं विचारणा सारखी करत राहतात, बा ही लोक काय येत नाही, यांच्यावर काय आहे, काय तुम्ही काहीतरी सांगा यांना. तर या वन विभागाची जो कमी प्रमाणामध्ये जी लोक आहेत तर त्यांच्या म्हणजे प्रत्येक गावी एक असा माणूस नेमला जावा आणि त्या नेमल्यानंतर त्या माणसाने संपूर्णपणे त्या गावामध्ये कुठे किती बिबटे आहेत, काय आहेत, ही माहिती संपूर्ण त्यांनी वन विभागाला द्यावी आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. काही तर इथं बिबट्या आहे, आपण जर पिंजरा मागितल्यानंतर आपल्याला पिंजरासुद्धा भेटत नाही. महिना 15 महिनाभर त्या पिंजऱ्यासाठी आपल्याला वन भटकावं लागते. जर समजा गावच्या प्रतिनिधींची जर भावना असेल तर हे लोकांपर्यंत कधी पोहोचणार, अशी समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट PWDचा जे आता यांनी प्रदीपदादांनी सांगितलंच, जे रस्ते आहेत त्या रस्त्याला अशी मोठमोठली झाडं तणतण्या, त्यामुळं खूप अडचण झालेली आहे. शेतीत जाणारे येणारे रस्ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. त्यामुळं PWDने सुद्धा ते रस्ते साफ करावे लवकरात लवकर आणि शेतकऱ्यांना असन संपूर्ण गावांना असं न्याय द्यायचं काम करावं. एखादा रस्ता तुम्ही कमी करा, एखाद्या ठिकाणी तुम्ही जर तात्काळ कुठली बघा तुम्ही आता जर समजा इथं जुन्नर तालुक्यामध्ये एखादा मंत्री येणार असेल तर सगळी टीम अशी लाईनीत लावली जाते. पण ज्या वेळेस एखाद्या गावावर किंवा एखाद्या कुटुंबावर संकट येतं त्यावेळेस तिथं धावून येण्यासाठी कोणच नसतं. आजूबाजूची लोक किंवा गावचे प्रतिनिधी सोडून दुसरं कोणीही येत नाही. तर ही सुद्धा शासनाने दखल घ्यावी ही आमची खानगावकरांच्या वतीने आणि संपूर्ण सरपंच परिषदेच्या वतीने मी एक विनंती करतो. माझं नाव अविनाश रोहिदास ढोबळे, उपसरपंच माणिकडो. आजचं जे सरपंचांचं ठिय्या आंदोलन आहे या आंदोलनासाठी आमचं माणिकडो गाव, आमची पूर्ण ग्रामपंचायत आणि आमचा पेसा जे क्षेत्र आहे सर्व ग्रामपंचायती या सर्वांचं या आंदोलनासाठी पाठिंबा आम्ही जाहीर करतो. मी संपत सकाराम नायकोडी, ग्रामपंचायत तेजेवाडी सरपंच. मी माझ्या गावातर्फे संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच परिषदेला पाठिंबा जाहीर करतो आणि शासनाने या बिबट प्रश्नी मार्गी लावावेत आणि लोकांचं संरक्षण होऊन त्यांना सहकार्य करावं एवढीच मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कुलदीप मारुती नायकोडी, सरपंच ग्रामपंचायत काले. आज या ठिकाणी आम्ही जुन्नर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जुन्नर तालुका हा बिबटमुक्त व्हावा यासाठी या ठिकाणी सर्वजण ठिय्या आंदोलन करत आहोत. हे आंदोलन करण्यामागचा उद्देश एकच आहे की जुन्नर तालुक्यामध्ये आणि जुन्नर तालुक्याच्या या आजूबाजूच्या जुन्नर असेल आंबेगावमध्ये जो काही बिबट्याचे हल्ले वाढले आणि त्या जे हल्ले वाढल्यामुळं जे लोकांना त्रास होतो आहे की आता आपण पाहतो आहे
जे शाळेतील विद्यार्थी शाळेमध्ये जात असताना त्या ठिकाणी बिबट्यांवर हल्ले होत आहेत. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आमच्या कुमशेतमध्ये एक ओट्यावरती घटना घडली, तिथून बिबट्याने हल्ला केला. आमच्या कालेगावामध्ये तरी संपूर्ण मोरेसाहेब गोठा पूर्ण बसला होता 14 शेळ्यांचा. आणि हे सगळे होत असताना माझं आपल्या लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की जी जुन्नरला होणारी ही बिबट सफारी आहे ती बारामतीला जात होती, त्यासाठी आपण उपोषण करत होते. आणि आपल्याला विनंती की ही बिबट सफारी आमच्या जुन्नर तालुक्याला नको आणि असलेले हे जे काही बिबट्या आहेत ते तिकडे बारामतीला जाऊ द्या आणि ती बिबट सफारीसुद्धा बारामतीला जाऊ द्या, अशी या निमित्तानं आपल्याला सर्वांना सूचना आहे. आणि हे होत असताना माझी प्रामुख्याने एक वन विभागाला एक विनंती असेल की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही पिंजरे आहेत त्याची संख्या किती ती आम्हाला सर्व सरपंच मंडळींना कळाली पाहिजे. का आपल्याकडे तालुक्यामध्ये 144 गावं आणि आपल्याकडे पिंजरे 50सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा वेळी ज्या गावामध्ये प्रसंग येतो त्या ठिकाणी 5-5, 6-6 पिंजरे लावायची वेळ येते, त्यावेळेस आपण पिंजरे उपलब्ध करून देत नाही. माझी गेले महिन्याभरापासून मागणी आहे की आमच्या गावामध्ये पिंजरा लावा. काल परवा आमच्या चौकामध्ये म्हणजे गावाच्या एकदम मध्यवर्ती ठिकाणी जर बिबटे येत असेल तर मला सांगा कुठं माणसं सुरक्षित आहेत. ज्यावेळेस आज आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी आलोच म्हणजे आमच्याबरोबर संपूर्ण गाव आलेलं आहे. आणि ज्यावेळेस सरपंच आज आमच्याकडे संविधानिक पद असल्यामुळे आम्ही सर्वजण शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतो. ज्यावेळेस आमच्या समवेत एखाद्या जनता या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ येतील त्यावेळेस ते आंदोलन हे हिंसक पद्धतीने होईल. त्यामुळे आज आम्ही फक्त सरपंच मंडळी या ठिकाणी आलो आहे. माझं एकच सांगणं आहे की आपण लवकरात लवकर बिबट्यांचा हा जो प्रश्न आहे हा मार्गी लावला पाहिजे. आणि या जी काही बिबट सफारी असेल ही तालुक्याच्या बाहेर गेली तर आमची काही आम्ही उलट सर्व सरपंच मंडळी त्यावेळेस की आमच्या बिबट सफारीला कोणाचाच पाठिंबा नाही. आणि दुसरी एक गोष्ट की जे बिबटे पकडल्यानंतर आपण जे बिबटे आहेत ते काय करतात, काल्याला पकडायचा आणि तो इकडं कुमशेतला आणून सोडायचा, कुमशेतला पकडायचा आणि तो इकडं आणून सोडायचा. मग जी काय आपण मानिटोला जे आहे त्या ठिकाणी त्या दिवशी बिबट्या सोडायला गेला की तिला सरपंचाला सुद्धा आतमध्ये जायची परमिशन नाही, साधारण आमदाराला सुद्धा परमिशन घ्यायची म्हणल्यावर त्याला वरतून परमिशन घ्यावं लागते. मग ते बिबटे सोडतात कुठं? त्या बिबट्यांना तुमच्याकडनं भक्षक नाही, पिंजरे लावले तर त्याला भक्षक कोणी द्यायचे? ग्रामस्थांनी आणून द्यायचे, अशी परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर आपण या आमच्या आणि बिबट्यांची नसबंदी असेल, नसबंदी करून काहीच होणार नाही साहेब. नसबंदी करून काहीच प्रश्न निर्माण होणार नाही. हे बिबटे इथून स्थलांतर केले पाहिजे आणि अन्यथा या बिबटे मारायची परमिशन आम्हाला सर्वांना द्या, कायदा आम्ही हातात घेऊ. अन्यथा 1 महिन्याभरात लवकरात लवकर आपण याच्यावरती योग्य ठोस भूमिका घ्यावी या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. आणि या जो काही प्रश्न आहे आपण या ठिकाणी मार्गी लावला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार. अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले वाढले आहेत. मागेच 1-1.5 महिन्यापूर्वी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांची शासकीय जे फॉरेस्टचं शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक आश्वासनं दिली गेली, परंतु ती फक्त कागदावरतीच राहिलेली आहेत. खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावचा मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे. आज सरपंच म्हणजे त्या गावचा मुख्यमंत्री आहे. आणि सरपंच साहेबांनी जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा फोन करतायत, कधी अधिकारी फोनसुद्धा उचलत नाहीत. ती घटना त्या गावामध्ये होऊन जाते आणि घटना घडून गेल्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी येतात, वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी येत आहेत, परंतु घटना होऊन गेलेली असते, जीव गेलेला असतो. शासन भरपूर अशी मदत करतं, परंतु आमचं सर्व सरपंच मंडळीचं म्हणणं आहे की एक्सपायर झाल्यानंतर एखादी घटना घडल्यानंतर जी मदत करतायत तत्पूर्वी खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीवरती तो निधी शासनाने ग्रामपंचायतीकडे निधी द्या, त्याच्यावरती ग्रामपंचायती ह्या उपाययोजना करतील. कारण उपाययोजना केल्याशिवाय हा मांजर जातीतील प्राणी असल्या कारणास्तव 6-6 महिन्याला 4 आणि 5 बिबट्यांची जर संख्या वाढत असेल तर कितीही वाढले, कितीही आपण नसबंदी केली किंवा दुसऱ्या राज्यात नेऊन सोडले तरी मला वाटत नाही की हे संकट जुन्नर तालुक्यातील जनतेवरील दूर होईल. म्हणून आमच्या तमाम सरपंच बंधूंच्या वतीनं या ठिकाणी
जाहीर आव्हान आहे की आपण लवकरात लवकर अधिकारी मंडळींनी शासनाला कळवायचं आहे की जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे जे हल्ले होत आहेत ते कसे थांबवले जातील आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारची आपण कारवाई करणार आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। आणि इथून पुढे भविष्यामध्ये जे आपले 7 विभाग आहेत त्या 7 विभागातील सरपंचांनी जर एखादा फोन केला तर ताबडतोब त्या फोनचा दखल घेऊन ताबडतोब आपण त्या परिसरामध्ये पिंजरे असतील किंवा आपले कर्मचारी असतील तातडीनं पाठवावेत अशी या ठिकाणी मी आमच्या सर्व सरपंच बंधूंच्या वतीनं आणि सरपंच बंधू तसेच अनेक माझे आजी पदाधिकारी या ठिकाणी आलेल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सूचना विनंती करतो। भविष्यामध्ये जुन्नर तालुक्यातील हे संकट कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी पुन्हा आम्हाला एकत्र येऊन पुन्हा आपल्यावरती मोर्चा आणायची वेळ येऊन देणार नाही अशी या ठिकाणी सूचना करतो। थांबतो। जय हिंद। हरिचंद्र अनाजी ढोले, विठ्ठलवाडी, येणेरे सरपंच। आपणापुढे व्यथा मांडीचा आहे बिबट्याच्या बाबतीमध्ये। अनेक वेळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मिटिंगी झाल्या की त्याच्यावर कुठली तरी आपण उपाययोजना करू, पण तसं काय घडत नाही। त्याच्यासाठीच समाजामध्ये क्रांती जर झाली तर त्या क्रांतीचे परिणाम शासनाला भोगावं लागतील हा असा मी शाश्वत इशारा देतो। जर तुम्ही जर ऐकतच नसेल तर शेवटी पर्याय काय? पर्याय काय सांगा ना? तर क्रांती जर घडली तर त्यामध्ये फार मोठं नुकसान देशाचं होऊ शकतं आणि ही अशी वेळ येऊ नये म्हणून या शासनाने ही पावलं अतिशय गंभीरतेने उचलली पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो। रामकृष्ण हरी। तर ती ग्रामपंचायत त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचं सर्व नियोजन करेल। कुठं आपल्याला ते कंपाऊंड करायचं, तारांचं कंपाऊंड करायचं किंवा हे करायचं। आणि सर काय माहिती आहे का, बिबट हा मांजर कुळातला आहे, त्याचं 6 महिन्यानं ते वाढती संख्या आहे। आपण म्हणतो 500-800, आमच्यामध्ये माझ्या खानापूर गावामध्ये 15-16 बिबटे आहेत। मी वारंवार आपल्या तांबे वनरक्षक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो। तुमचं काय म्हणणं असतं का बा बिबट ते जर मादी नर असेल त्यांची जरी असेल, एक जर आता आला तर परत ते गावाला ऑलरेडी ते गावाला तरसच करतात, भर दिवसात ते येतात जंगलामध्ये। आम्ही लाकूड बिकूड समजा काय करायला गेलो तर आम्ही दोषी आहे, पण तो बिबट्याच आमच्यामध्ये येऊन राहतो, आता दोषी कोण आहे मग? त्याच्यामुळं ते 25 लाख रुपये काही होण्याच्या आधीच ग्रामपंचायतीला जर तुम्ही वर्ग केले। आणि दुसरी सर तुमच्याकडे अशी मागणी आहे का हे जे PWDचे जे सगळं अधिकाऱ्यांना तुम्ही एकत्रित घ्या। रस्त्याच्याकडे सतत पाऊस असल्यामुळं तणतणी झाडं बिबटला लपवण्याची ते खूप तिथं जास्त आहे। आता बघा भरपूर हल्ले हे झालेले आहेत, कडू रस्त्यावर तो चाललेल्या गाड्यांवर चालले करतो, त्याच्यापेक्षा रस्त्याला जी झाडं झुडपं आहेत ती काढून टाका। त्याच्यात उपाययोजना म्हणून तुम्ही सौर लॅम्प रस्त्याच्याकडे बसवा, तुम्ही उपाययोजना करा ना। जीव गेल्यानंतर 25 लाख देण्यापेक्षा त्याच्या आधी उपाययोजना करा, सौर दिवे रस्त्याने पददिवे बसवा। आता सर आमच्या इकडे राहतात, त्यांना माहिती आहे रस्त्याने किती झाडी, आम्ही किती वेळा वारंवार मी स्वतः PWDला पत्र दिलीत, अजिबात प्रशासन साहेब दखल घेत नाही। आणि हा आता आमचा शांततेतला शेवटचा मोर्चा आहे, याच्यानंतर जर कोणती घटना घडली तर काय घडेल हे आम्ही सरपंच सुद्धा सांगू शकत नाही। मग आता काय उपाययोजना करायच्या हे तुम्ही तुमच्या पातळीवर ठरवा। सर्व आपण इथं आलेलो आहेत, आम्ही बरेच जण मगाशी बोललो, आपण नव्हते इथं। आमचं एक आम्ही त्या मागणीपत्रामध्ये एक मोठा विषय मांडलेला आहे की निवारा केंद्र। आपण पाहिलं माणिक डोसच्या निवारा संख्या काहीतरी 32 का 36 आहे, 44 आहे। त्याच्यामध्ये आता किती बिबटे असेल? साधारणतः 50 एक असतील म्हणणं आहे। म्हणजे एका मी निवारा केंद्रात आपण साधारण 50 बिबटे ठेवू शकतो। असे जर 20 ते 25 निवारा केंद्र वाढवले इतरत्र जुन्नर सोडून म्हणतोय आम्ही, तर कमीत कमी 1000 ते 1200 बिबट्यांचं तुम्ही संगोपन करू शकता। म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की तो मेला पण नाही पाहिजे, पण आमचं म्हणणं आहे की माणसं नाही मेली पाहिजे, तुमचं म्हणणं तो नाही मेला पाहिजे, आमचं नाही माणसं नाही मेली पाहिजे। म्हणजे असे जर निवारा केंद्र आपण आपल्या पातळीवर शासनाने निर्णय, आपल्या वन विभागाला पण एक स्वतंत्र निधी येत असतोय, त्याच्यातून जरी तरतूद केली किंवा आमदार असतील, खासदार असतील, सर्व जिल्हा यांच्या माध्यमातून जरी निधी घातला आणि अशी जर निवारा केंद्र आपण जर उभी केली तर निश्चित हा मानव बिबट संघर्ष कमी होईल असं आम्हाला वाटतंय। दुसरा बाकी सरपंच आमचे संरक्षक सांगतीलच साहेब, आम्ही या ठिकाणी एक जबाबदारी आणि जाणीवपूर्वक सांगतो, पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहेत, आम्ही सर्व संविधानिकपणा असलेली मंडळी आहोत। आम्ही अतिशय शांततेने पद्धतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत, पण आम्हाला अपेक्षित असं होतं आजची मीटिंग असेल किंवा अजून कालावधी 8 दिवस 15 दिवस असेल, त्यामध्ये जर सरपंचांना अपेक्षित म्हणजे काय की गावाला अपेक्षित असं उत्तर त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही
तर या पुढील आंदोलन हे सर्व गाव घेऊन आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढ्या सांगतो.